ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी शासनाने घेतलेली भूमिका हायकोर्टाने उलथवून टाकली आहे। 124 पिटिशन क्लब झाले आहेत। आम्ही केलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले, त्यात नितीन उपासनेने 1000 बोगस शालार्थ केल्याची कबुली दिली। धंदाईच्या डीडीने शेकडो बोगस भरतीची कबुली दिली, तर शरद शिंदेला अजून अटक व्हायची आहे। शासनाने या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी असे निवेदन भ्रष्टाचार निर्मूलन समितीने शासनास दिले आहे। शिक्षण अधिकाऱ्यांनी घातलेला नंगा नाच यामुळे शासनाला 25,000 कोटींचा फटका बसलाय। ही लूट कशी थांबणार? बोगस भरतीने शासनाची फसवणूक केली, ती वसुली कशी होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभामध्ये दिलेले चौकशीचे आश्वासन लाच कोर्टाने बूच मारले आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी राजकुमार छाजेड यांनी केली आहे। दरम्यान एसआयटी अध्यक्ष व पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुळकुंडवार यांची ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सचिवपदी मंत्रालयात बदली झाली। एसआयटी अध्यक्षपद त्यांच्याकडेच आहे। एकाच कोर्टात 124 याचिका कशा आल्यात? उठसूट एकाच न्यायमूर्तीकडे जाण्याचे उद्देश काय, याचाही शोध शासनाने घ्यावा। शालार्थ आयडी घोटाळा ईडीसह लाचलुचपत विभागाकडे द्यावा। अशोक खराच्या प्रकरणात ईडी आली तर शालार्थ आयडी घोटाळा हा तर महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च घोटाळा आहे। यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती एसआयटी मध्ये नेमावी अशीही मागणी छाजेड यांनी केली आहे। या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना निवेदन देण्यात आले आहे। लवकरच एक शिष्टमंडळ फडणवीस यांना भेटणार आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।